ऐक व्हिडिओ या युट्यूब चॅनल मार्फत आपले महालक्ष्मी सरस येथे सरचे स्वागत आहे ताई। ताई आपला परिचय करून द्या। नमस्कार सर, माझे नाव आहे सुनीता ज्ञानलाल चावर, उत्पादक गटाची मी सचिव आहे। आपण कोणकोणते प्रोडक्ट ताई आपल्या उत्पादक गटामार्फत आणलेले आहेत? तर गांडूळ खताचा हे प्रोजेक्ट आहे तर ही प्रोजेक्ट पासून आपण जमिनीला भुसभुशीत आणतो आणि हे सेंद्रिय उत्पादक हे जीटीएल आहे आणि हा आपल्याला ऑर्गॅनिक खतापासून आम्हाला सोयीस्कर आहे सर। या खतापासून आम्ही सर्व हे आपलं मूग डाळ आहे, उडीद हे मूग आहे सर, मुगाला पण आपण हे ऑर्गॅनिक खताचाच वापर करतो सर। आणि हे उडीद डाळ आहे, हिला पण आम्ही ऑर्गॅनिक खताचाच वापर करतो, सेंद्रिय शेती म्हणून वापर करतो। आणि ही तूर डाळ आहे पण हिला पण आपण सेंद्रिय शेतीचाच वापर करत आहोत। सेंद्रिय शेती म्हणजे काय ताई? सेंद्रिय शेती आणि सर आपलं हे ऑर्गॅनिक म्हणजे यामध्ये कोणतेही रासायनिक खते वगैरे त्यामध्ये मिसळलेले नाही, कोणतेही केमिकल्स यामध्ये मिसळलेले नाही। यामध्ये तुम्ही मग जर कोणतेही रासायनिक जर खते जर टाकत नसाल, यामध्ये काय टाकून तुम्ही जे डाळी किंवा जे ज्वारी बाजरी उत्पादन केलेलं आहे त्यात काय टाकलेलं आहे तुम्ही? आम्ही त्याच्यामध्ये गांडूळ खतच आहे सर आमच्या। ओके, गांडूळ खतच टाकलेले, आम्ही केमिकल वगैरे रासायनिक हे वापरलेले नाही। ओके, अजून तुमचं दुसरं कोणतं उत्पादन आहे ताई? आमचं उत्पादन पुन्हा हेच आहे सर, आपलं गांडूळ आहे, मूग आहे, तूर डाळ आहे आणि हातकांडी तांदूळ आहे, अनपॉलिशचा तांदूळ आहे सर। ओके, जर आपले महाराष्ट्रामधून जे व्ह्युअर्स बघत आहेत यांना जर ऑनलाईन पद्धतीने जर ऑर्डर जर द्यायची असेल तर आपला काही संपर्क क्रमांक मिळू शकेल का? ओके सर, मिळू शकते सर। काय नंबर आहे आपला? 94 22 13 57 04 आहे। ओके, आणि आपलं हे प्रोडक्ट शासनाचे जे उमेद मार्ग जे पोर्टल आहे ज्यावर तुम्ही प्रत्येक याच्यावरती स्टिकर लावलेले आहे, हो सर, यावरती सुद्धा हे आपली तुमचे जे उत्पादन उपलब्ध आहेत का? हो सर, आहे सर। ठीक आहे। नमस्कार सर, मी कैलाश बनसोड, बीसी ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती तालुका समन्वयक म्हणून कुरखेडा तालुका जिल्हा गडचिरोली अति दुर्गम भाग आहे सर, तिथे काम करतोय। तिथे ऍक्च्युली आम्ही उमेद अंतर्गत सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम राबवलेला होता, त्याच्यामध्ये एकूण आमचं 245 शेतकऱ्यांसोबत काम सुरू आहे सर। त्याच्यामध्ये आम्ही पीजीएस पोर्टलद्वारे आम्ही त्या शेतकऱ्यांचे सर्टिफाईड करून देत असतो। त्यामध्ये एक सिम्पॅड नावाची आरसी आहे सर, त्यांच्या मार्फतीने आम्ही तिथे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने, उदाहरणार्थ शेतीमध्ये कोणत्याही रासायनिक घटकाचा वापर न करता याच्यामध्ये जीवामृत झालं, दशपर्णी अर्क झालं, गांडूळ खत या पदार्थांचा वापर करून आम्ही सेंद्रिय उत्पादने घेत असतो सर। त्यामध्ये गांडूळ खताच्या या प्रॉडक्टला आम्हाला मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मागणी उपलब्ध झालेली आहे। त्यामधून सर आम्ही कसल्याही प्रकारच्या सेंद्रिय शेती अंतर्गत कसल्याही प्रकारचे रासायनिक व दुसऱ्या प्रकारचे औषधे आम्ही वापरत नाही, त्यामध्ये फक्त सेंद्रिय खते, सेंद्रिय औषधे हे वापरतो। त्याचप्रमाणे आम्ही NRTP प्रकल्पाअंतर्गत आम्ही गाव स्तरावर ह्या पद्धतीचे जय सेवा सेंद्रिय शेती सेवा व विक्री केंद्र स्थापन केलेले आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात सेंद्रिय खते व औषधे उपलब्ध व्हावीत, त्याकरिता आम्ही शेतकऱ्यांना माफक दरामध्ये या गोष्टींचा उपलब्ध करून देत असतो आणि त्यामधून आम्ही सेंद्रिय उत्पादने घेत असतो, जेणेकरून त्यांची जमिनीची आरोग्य शक्ती चांगली राहील। त्यानंतर जे म्हणतो मानवी शरीरावर रासायनिक पदार्थांचे होणारे दुष्परिणाम व भविष्यातील सेंद्रिय शेतीची गरज यासाठी आपण जनजागृती कार्यक्रम राबवत असतो आणि त्याचा चांगल्या प्रमाणे लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे सर। थँक्यू।